नमस्कार, मी तुमचं स्वागत करते आपल्या चॅनलवरती. आज आपण वृक्षदिंडी या विषयावरती मराठी निबंध लिहिणार आहोत. चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया. झाडे लावा, झाडे जगवा, पर्यावरण वाचवा या घोषणा देत जेव्हा लहान मोठी मुले हातात लहान रोपे आणि फलक घेऊन रस्त्यावरून चालतात तेव्हा त्याला वृक्षदिंडी म्हणतात. आपल्या महाराष्ट्रात वारकरी संप्रदायामध्ये पंढरपूरच्या आषाढी कार्तिकीला वारीला दिंडी नेण्याची मोठी परंपरा आहे. या सांस्कृतिक परंपरेचा उपयोग निसर्गाचे रक्षण करण्यासाठी आणि जनजागृती करण्यासाठी केला जातो. अध्यात्माला पर्यावरणाची जोड देऊन काढली जाणारी मिरवणूक म्हणजे वृक्षदिंडी होय. वृक्षदिंडी हा केवळ एक सोहळा नसून तो निसर्गाप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा एक उत्सव आहे. सामान्यतः शाळा, महाविद्यालये आणि सामाजिक संस्थांमार्फत पावसाळ्याच्या दिवसात वृक्षदिंडीचे आयोजित केले जाते. या दिंडीमध्ये विद्यार्थी पारंपरिक पोशाख परिधान करून सहभागी होतात. मुली डोक्यावर तुळशीऐवजी लहान झाडांची रोप घेतलेली कुंडी आणि कलश घेऊन चालतात. मुले हातात झाडांचे महत्त्व सांगणारे माहितीपत्रक आणि कापडी फलक धरतात. वृक्षवल्ली आम्हा सोयरे वंचरे या संतांचा अभंगाचा गजर टाळ मुंदुगांच्या नादात ही दिंडी निघते. आज माणसाने स्वतःच्या स्वार्थासाठी मोठ्या प्रमाणावर जंगलतोड केली आहे. सिमेंटची जंगले वाढल्यामुळे प्रदूषण, जागतिक तापमान वाढ आणि अनियंत्रित पावसाचा धोका निर्माण झाला आहे. या गंभीर समस्येवर मात करण्यासाठी लोकांना जागृत करणे हा वृक्षदिंडीचा मुख्य हेतू असतो. लोकांना झाडांचे महत्त्व पटवून देणे, रिकाम्या जागावर वृक्षारोपण करण्यास प्रवृत्त करणे आणि लावलेली झाडे जगवण्याची जबाबदारी घेण्यास शिकवणे हाच या दिंडीचा मुख्य संदेश आहे. ही दिंडी गावातील आणि शहरातील मुख्य रस्त्यावरून फिरून एका मोठ्या मैदानावर किंवा ठरलेल्या ठिकाणी एकत्र येते. तिथे दिंडीचा समारोप होतो. दिंडीच्या शेवटी सर्व सहभागी लोक मिळून सामूहिक वृक्षारोपण करतात. प्रत्येकजण एक तरी झाड लावण्याची आणि ते मोठे होईपर्यंत त्याची काळजी घेण्याची शपथ घेतो. जमलेल्या लोकांना आणि नागरिकांना विविध प्रकारच्या फळांची व सावली देणाऱ्या झाडांची उदाहरणार्थ कडुलिंब, पिंपळ, वड, आंबा रोपे मोफत वाटली जातात. वृक्ष हे आमचे खरे मित्र आहेत. ते आपल्याला ऑक्सिजन, अन्न, सावली, औषधे देतात. झाडांशिवाय मानवी जीवनाची कल्पना करणे अशक्य आहे. त्यामुळे वृक्षदिंडी हा केवळ एक दिवसाचा कार्यक्रम न राहता ती प्रत्येक नागरिकाच्या मनातील लोकचळवळ बनली पाहिजेत. एक तरी झाड लावूया, वसुंधरेला वाचवूया हा निश्चय प्रत्येकाने केल्यास आपली पृथ्वी पुन्हा एकदा हिरवीगार आणि सुंदर होईल. आज आपण मराठी निबंध वृक्षदिंडी या विषयावरती काही ओळी लिहिण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक करायचं विसरू नका. व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.